दारू. पहिल्यांदा ती हातात ग्लास बनून येते, मग सवय बनते आणि कळत नकळत तीच सवय माणसाच्या डोक्यात आग लावते, जिभेला विष देते आणि घरात शांततेऐवजी भीतीचं राज्य उभं करते. आज अशीच दारू नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा या शांत गावात रक्तरंजित इतिहास लिहून गेली आहे. कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे एका महिलेचा निर्घुण खून झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. विशेष म्हणजे हा खून कुणा बाहेरच्या व्यक्तीनं किंवा गुन्हेगारानं नाही, तर गावातीलच उपसरपंचानं आपल्या पत्नीचाच केलाय. या घटनेत उपसरपंच जयराम महारू पवार वय वर्ष 65 यांनी त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार वय वर्ष 60 यांचा दारूच्या नशेत निर्घुणपणे खून केलाय. मिळालेल्या माहितीनुसार जयराम पवार यांना मोठ्या प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. ही सवय इतकी वाढली होती की घरात रोजच वाद, भांडणं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दारू पिऊन घरी आल्यानंतर पती पत्नीमध्ये सतत कडाक्याचे वाद होत असत. जिजाबाई पवार या दारूच्या व्यसनाला विरोध करत होत्या. त्यातूनच घरात अस्वस्थता वाढत गेली आणि अखेर काल मध्यरात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई यांच्यात जोरदार भांडण झालं. भांडण शब्दांपुरतं मर्यादित राहिलं नाही. दारूने विवेक हिरावून घेतला आणि माणुसकी हरवली. रात्रीच्या शांततेत जिजाबाई जयराम पवार या झोपेत असताना जयराम पवार यांनी धारदार शस्त्रानं त्यांच्यावर वार केले. एकामागून एक वार आणि काही क्षणांत जिजाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरात संसार फुलायचा होता त्या घरात एका स्त्रीचा अशा निर्दयीपणे अंत झाला. या अमानवी कृत्यानंतरही घटना इथेच थांबली नाही. पत्नीचा खून केल्यानंतर जयराम पवार यांनी घरात शेतीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेची बातमी साकोरेपाडा गावात पसरताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली असून लोकप्रतिनिधी असलेली व्यक्ती अशा प्रकारे वागते यामुळे संतापाचं वातावरण निर्माण झालंय. एकीकडे गावाचा उपसरपंच, जबाबदारीची पदं, नेतृत्वाची भाषा आणि दुसरीकडे घरातच पत्नी सुरक्षित नाही, हा विरोधाभास आज समाजाच्या काळजावर थेट घाव घालणारा आहे. ही घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाहीये, तर ती दारूच्या व्यसनाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आणते. दारू माणसाची अक्कल हिरावून घेते, नाती जाळते, घरं उद्ध्वस्त करते आणि शेवटी रक्त सांडायला भाग पाडते. आज साकोरेपाड्यात एक स्त्री कायमची हरपली आहे, एक घर कायमचं उद्ध्वस्त झालंय आणि प्रश्न मात्र संपूर्ण समाजाला पडतोय, ही सगळी हिंसा कुणामुळे? तर उत्तर एकच आहे, ते म्हणजे दारू. लोकमत.com साठी किरण नाईक, कळवण, नाशिक.